गेल्या 2 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि अवैध धर्मांतर या गंभीर समस्यांविरोधात कायदा करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जन आक्रोश मोर्चे काढले। यावेळी सरकारनं या विषयाचं गांभीर्य ओळखून लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आजही दुर्दैवानं या घटना थांबलेल्या नाहीयेत, उलट त्यांची तीव्रता आणि क्रूरता वाढतच चालली आहे। आता सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांप्रमाणे गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा देणारा कठोर आणि अजामीनपात्र स्वरूपाचा लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी कायदा येत्या अधिवेशनात तात्काळ संमत करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने राज्य शासनाकडे केली आहे। मिरजेत हिंदू जनजागरण समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रांत अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी ओंकार शुक्ल, दिगंबर कोरे, विनायक सूर्यवंशी, राजेंद्र कांबळे, जयगोंड कोरे, सूर्यकांत शिंगणे, लतिका शिंगणे, सारिका कोरे, रुपाली देसाई यांच्यासहित हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज हिंदू जनजागृती समिती मिरज यांच्या वतीनं संपूर्ण मिरज भागातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आपल्या प्रांत ऑफिसमध्ये आले। नायब तहसीलदार श्री मोरे साहेब यांना लव्ह जिहाद संदर्भात कायदा करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे निवेदन दिलेलं आहे। हिंदू धर्मातल्या मुलींचा आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादचा बळी पडण्याचा प्रकार गेले अनेक वर्ष सुरू आहे आणि हिंदुत्ववादी संघटना एकमुखाने ही लव्ह जिहादच्या संदर्भातला कायदा पारित व्हावा म्हणून मागणी करत आहे। 2022 साली संपूर्ण महाराष्ट्रभर हे असे मोर्चे निघाले होते। हिंदू धर्मातल्या मुली सुटकेसमध्ये, फ्रीजमध्ये, रेल्वेच्या पुलाखाली असे सापडत होत्या आणि म्हणून हिंदू समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन रस्त्यावर येऊन त्यांनी हा कायदा होण्यासाठी मागणी केली होती। तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांनी यावेळेस समिती गठीत केली होती आणि लव्ह जिहादचा कायदा हा लवकरात लवकर आम्ही पारित करू सांगितलं होतं। यालाही जवळजवळ 3-4 वर्ष झाले। सध्या मुंबईमध्ये अधिवेशन चालू आहे आणि म्हणून या अधिवेशनाची दखल घेऊन आम्ही सगळे इथे आलेलो आहोत। हिंदू धर्म, हिंदूची पिढी पुढची वाचवायची असेल आणि हिंदूचे कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संपूर्ण मुलं, बायका सगळ्या सुरक्षित राहायचे असतील तर लव्ह जिहाद विरोधी कायदा हा मोठ्या प्रमाणात पारित होऊन या ठिकाणी लागू झाला पाहिजे, अंमलबजावणी व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। जर असा कायदा या अधिवेशनात पारित नाही झाला तर संपूर्ण महाराष्ट्रावर हिंदू जनजागृती समिती आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आम्ही पुन्हा रस्त्यावर येऊन हा कायदा पारित झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही असं या ठिकाणी आवाहन करतो। खूप खूप धन्यवाद। आज आम्ही हिंदू जनजागृती समिती मार्फत तहसीलदार प्रांत कार्यालयामध्ये आलेलो आहे। तर याचं मुख्य कारण म्हणजे लव्ह जिहाद कायदा लवकरात लवकर पारित व्हावा यासाठी आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना विनंती अर्ज दिलेला आहे आणि आज लव्ह जिहादचा जो विषय आहे हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आज हिंदू मुलींचे जे काही लव्ह जिहादी वृत्तीचे लोक जे लव्ह जिहादमध्ये फसवतात आणि त्यांची हत्या होत जाते, त्यांची विक्री केली जाते। आज 2-3 दिवसापूर्वी रखिलेल्या डांबीची पूर टाकून एका मुलीला रस्त्यावरून अपहरण केलं डायरेक्ट आणि आज त्याच्यावर कारवाई सुद्धा झालेली नाही। तर आज किती दिवस हे चालणार? हिंदू मुली आज असुरक्षितता जाणवत आहे। आज महिलांना बाहेर फिरायचं म्हणजे खूप मुश्किल झालेलं या जिहाद वृत्तीमुळे। त्यामुळे लवकरात लवकर हा लव्ह जिहाद कायदा पारित व्हावा ही शासनाला विनंती करतो। नमस्कार। आज आम्ही इथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आमच्या सर्व हिंदू संघटनेचे प्रतिनिधी, सदस्य आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे सर्व लोक आलेलो आहोत। आम्ही प्रांत यांना निवेदन देण्यासाठी की लव्ह जिहाद हा कायदा आपल्या अधिवेशनामध्ये येत्या, आता मुंबईला अधिवेशन सुरू आहे तर त्या अधिवेशनामध्ये हा लव्ह जिहाद कायदा पारित करावा। जसं की उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये हा कायदा पारित केलेला आहे, त्याच धर्तीवर आज हा कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे। ह्या कायद्याची आपल्या महाराष्ट्राला खूप गरज आहे। कारण का हा कायदा जर झाला नाही तर आमच्या हिंदू लेकीबाळींचं भविष्य धोक्यात आलंय। मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवणं करणं एवढं धोक्याचं झालंय की आम्हाला आमच्या मुलींना शिकवायचं की घरात ठेवायचं हा एवढा मोठा प्रश्न पडलाय की आमचा सरकारला प्रश्न आहे की लव्ह जिहाद कायदा पारित करायला हिंदुत्ववादी सरकार असताना काय अडचण आहे। जर सरकार हे लव्ह जिहाद कायदा पारित वेळेत नाही केला तर आमच्या हिंदू जनजागृती आणि अशाच आमच्या जेवढ्या हिंदू संघटना आहेत अशा सर्व संघटना आम्ही एकजुटीनं रस्त्यावर उतरणार आहोत आणि ह्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत हा कायदा पारित होत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात थांबणार नाही एवढंच मी सरकारला सांगू इच्छिते। नमस्कार।
आज हिंदू जनजागृतीच्या वतीनं आज लव जिहाद कायदा करण्याची मागणी करण्यासाठी आम्ही इथं सगळ्या महिला आणि आमचे बंधू सुद्धा उपस्थित होते. हा कायदा वारंवार आम्ही हिंदू जनजागृतीच्या वतीनं हिंदुत्व संघटनेच्या वतीनं आम्ही मागत आलोय आणि हे सारखं मागत राहणं हे आम्हालाही लाजिरवाणं वाटतंय. आम्ही का मागतोय? आता अधिवेशन चालू झालेलं आहे आजपासून. तर ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये परवाही घेतला हा मुद्दा की कायदा हा होणारच आहे. पण ह्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस आजपर्यंत जशी गायीची काळजी घेतली तशी माईचीही काळजी घेतात हे सगळं पूर्ण महाराष्ट्राने जाणलेलं आहे. आणि त्या विश्वासावरच आज आम्ही सगळ्या माता भगिनी एकत्र होऊन सगळे आमचे बंधू एकत्र होऊन महाराष्ट्रातल्या आणि पूर्ण भारतात सुद्धा फक्त महाराष्ट्रातच हा कायदा व्हावा अशी आमची इच्छा नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तर कायदा व्हायलाच पाहिजे, संपूर्ण भारतात पण हा कायदा व्हायला पाहिजे, जेणेकरून कुठल्याही स्त्रीला कुठल्याही महिलेला असा लव जिहादाच्या अडचणीमध्ये आणून तिची हत्या करू नये, तिचं अपहरण केलं जाऊ नये. आणि जसं इतर समाज वाढला जातो अल्पसंख्याक जे म्हटलं जातं, पण तो अल्पसंख्याक आहे का हाही मुद्दा आहे. पण त्या मुद्द्याकडे आपल्याला नाही वळायचं. पण हिंदूच आता अल्पसंख्याक होत चाललाय त्याच्याकडे कोण लक्ष देणार हाही मुद्दा आहे. पण ह्या सगळ्या मुद्द्यापेक्षा आम्हाला आता सगळ्यात जास्त गरजेचं आहे. जसं महिला दक्षता समिती स्थापन केली, महिलांसाठी येण्या जाण्यासाठी गाडी व्यवस्था केली, पण त्याही पेक्षा महत्वाचा कायदा आहे तो लव जिहाद कायदा आहे. आणि तो आमच्या देवाभाऊनी लवकरात लवकर मंजुरी करून मान्य करावा ही आम्ही सगळ्या हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं विनंती करतो. आमचा देवाभाऊंच्यावर विश्वास आहे, देवाभाऊ हे पूर्ण करतीलच.